शिवलीलामृत अध्याय 6 श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतका मनमोहना मदमत्सर कानन दहना हे भव भय पाश निकृंतना भवानी रंजना भयहारका हिमाद्री जामात गंगाधरा सिंधुर वदन जनका कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवास्यास्य वदना नंदीवहना अंधकमर्दना गजांतका दक्ष क्रतुदलना दानव दमना दयानिधे अमित भक्त प्रियकरा ताटिकांत पूज्य त्रितापहरा तुझे गुणवर्णावया दश शतवक्त्रा शक्ती नवेची सर्वथा नित्यशांत निर्विकल्प निरंजना आशा पाशरहित विरक्त पूर्णा निज भक्त पाश विमोचना जन्म मरणा मोचक जो जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजक त्यांसी पुरविसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्वही सकामासी कामना पुरवून तू निज ध्यानी लाविसी मन तिची परम विरक्त होऊन पदनिर्वाण पावती. सोमवारी शिवरात्री प्रदोष अजरता तरले असंख्य स्त्री पुरुष एच विषयी कथा निर्दोष सूत सांगे शौनकादिका आर्यावर्त देश पवित्र तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षिपाळ स्नेहाळ तैसा गोविप्र पाळक नृपाळ दुष्ट दुर्जन शत्रुखळ त्यांसी काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बाळासी उपमीजे वायुसुत समरभूमीस भार्गव अजित विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर यांच्या भक्तीस तत्पर त्यास झाले बहुत पुत्र पितयातुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सुलोचना नैषद अंगना उपमेस तिच्या न पुरती तारकारी जनक शत्रुप्रिया वृत्रारी शत्रुजनक जाया उपमा देता द्विजराज भार्या बहुत वाटती हळूवट ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हेमवतीची की द्रुहीन जाया पुत्री मित्राची उपमा साची द्यावी तिथे कलंकरहित रोहिणी धव तैसा मुख शशी अभिनव त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायासी अपूर्व सुख वाटले बहुतची एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्र वर्षे कामिनी राज्य करील अवनीचे ऐकता तोषला राव बहुत द्विजास धन वस्त्रे अलंकार देत ज्याने जे मागितले ते पुरवित नाही नेदी न म्हणीची तिचे नाम सीमंतिनी सीमा स्वरूपाची झाली तेथुनी लावण्य गंगा चातुर्य खानी शारदयसी जाणीजे राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतात विषबिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यात बोलिला 14वे वर्षी सीमंतिनीसी वैधव्य येईल निश्चयसी ऐसे ऐकता राव मानसी उद्विग्न बहुत जाहला वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळीजी घातली सुरी तैसे झाले रायासी पुढती बोले तो ब्राह्मण रायाशी वदये करुण होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्रसदना गेले सवेग रायासी लागला चिंता रोग तवे ती शुभांगी उद्वेग रहित उपवर जाहली सकळ कळा प्रवीण चातुर्य खानीचे दिव्य रत्न तिच्या एकता सुस्वर गायन धरी ती मौन कोकिळा अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घीती रान पितयास आवडे प्राणाहून पाहता नयन न धाती वदन पाहुनी रतिपती लज्जित कटी देखोनी हरिवदन न दाखवित गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवरी क्षण एक चाले गजगती देखोनी शंकला करिपती कुरळ केश देखुनी भ्रमर पंक्ती रुंजी घाली ती सुवासा कमळ मृग मीन खंजन लज्जित देखोनी जिजे नयन वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले या वृक्षावरुनी त्या वृक्षी देख शुक पळती पाहता नासिक बिंबपुळे अतिसुरेख लज्जित अधर देखता पक्व दाडिंब बीज सुरंग बहुत त्यास लाजविती जिचे दंत कुच देखोनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णुकिती तनुचा सुवास अत्यंत जाय 10 योजन पर्यंत सूर्यप्रभे सम कांती भासत शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर गायन करीती तिजपासी त्यांच्या मुखे करुणी वार्ता ऐके सीमंतिनी 14 वर्षी आपणा लागुनी वैधव्य कथिले ऋषीने
परमसंताप पावली ते समयी याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी तिचे पाय धरून लवलाही पुसे सद्गद होनिया सौभाग्यवर्धन व्रत माये कोणते सांग त्वरित कोणते पूज दैवत कोणत्या गुरुशी शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत 14वे वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्रेयी बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी त्रिपुरारी षोडशोपचारी सप्रेम म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुत पूजी माये आत्यादरे पडिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नाही व्रत उबगन धरी मनात बोल न ठेवी व्रताते त्यावरी नैषद राज नळजान त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनय चित्रांगद सुजान केवळ मदन दुसरा चतुष्षष्टी कळायुक्त जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्षणी दिसे मंडित चित्रांगद तैसाची कुंभिनी शोधिली समग्र परित्याहुनी नाही सुंदर तो 30 योजिलावर राशी नक्षत्र पाहुणी इकडे सिमंतिनी आचर्य व्रत सांगितल्याहुनी विशेष करीत 8 दिवसा 11 शत दाम्पत्य पूजित वस्त्रालंकारे आणि काही ब्राह्मण भोजन आल्या अतिथा देत अन्न सांग करी शिवपूजन जागरण सोमनिशी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग कोणी एक न्यून प्रसंग न घडे सिमंतिनी पासूनी शिवास अभिषेकिता पाप संहार शिवपूजने साम्राज्य अपार गंधाक्षता माला परिकर सौभाग्य वर्धन त्या करिता शिवापुढे धूप जाळिता बहुवस तेने अंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पै आणि काही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्य वर्धन नैवेद्य भाग्य पूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूल दाने यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमनासे जपे साधे महासिद्धी होम हवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांब ठाके पुढे उभा ध्यानी होय महाज्ञान श्रमणे आधी व्याधी हरण नृत्य करिता जन्म मरण दुर्जटी दूर करीतसे तंत वितंत घन सुस्वर शिव प्रित्यर्थ करिता वाद्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती एवं सर्व अलंकार वाहता सर्वा ठाई जय लाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रेयीने पूर्वी व्रत सिमंतिनीसी सांगितले समस्त त्याहुनी ते विशेष आचरत शिवपूजित आदरे त्यावरी नैषधाचा पौत्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्यासी अनोनिया सादर सिमंतिनी दिधली 4 दिवसपर्यंत सोहळा झाला तो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्राचा ऐसा सहस्र अर्बुदे धन जाना राई दिली वर दक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोना न करवे अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा अंदन दिदले जामाता 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिदली अपरिमित नेता द्विज कंटाळती आश्रमाधन नेता ब्राह्मण वाटेस टाकीतेन नेववे म्हणून याचकामुखी हेचे वचन पुरेपुरे किती न्यावे रायाचा औदार्य कृशान दारिद्र्य रान टाकी जाळून दुराशा दुष्कंटक वन दग्ध झाले मुळीहुनी धन मेघ वर्षता अपार दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणांकुर टवटवीत विरुढले असो नैषधपुरीचे जन पाहती सिमिंतिनीचे वदन इंदुकळा षोडश चिरुण द्विज ओतिले 32 कलंक काढून निशेष द्विज संधी भरल्या राजस मुखीचे निगता श्वासोश्वास सुगंधराज तोची वाटे जलजमुखी जलजकंठ जलजमाला तेज वरिष्ठ जलज निंब पत्रे करून एकवट उवाळून टाकीती शशिमुखा असो साडे झालिया पूर्ण नैषद देशा गेला इंद्रसेन सकल वराडी अनुदीन सौंदर्य वर्णिती सिमंतिनीचे विजयादशमी दीपावळी लक्षण जमाता राहविला माने करुण किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजरा नाना उपचार वधूवरा समयोचित करी बहु कोणे एके दिवशी चित्रांगद सभे घेऊन सेवक वृंद धुरंधर सेना अगाध जात मृगे लागुनी वनी खेळता श्रमला फार घर्म आला तप्त शरीर जाणून नौका सुंदर यमुनाटोही घातली त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुण निधान अवले अवलोकिती चहूकडून कौतुके भाषण करीता ती कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका तिथे डळमळीत अवले आक्रोशे बोलत नौका बुडाली म्हणून या भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात एकची वर्तला अकांत नाही अंत महाशब्दा
तिरी सेना होती अपार, तिच्या दुःखाचे नाही पार. चित्रांगदाचे पाठी राखे वीर, अकांत करीती एकसरे. सेवक धावती हाक पोडित, चित्रवर्म्यासी जानविती मात. राव भक्षस्थळ बडवीत, चरणी धावत यमुना तिरी. शिविके माझी बैसोनी, माते समवेत सिमंतिनी. धावता आली तेच क्षणी, पडती धरणी सर्वही. दुःखार्णवी पडली एक सरी, तेथे कोणासी कोण सावरी. सिमंतिनी पडली अवनीवरी, पिता सावरी तियेसी. माता धावनी उठा उठी, कन्नीच्या गळा घाली मिठी. शोक करीतेने सृष्टी अकांत एकची वर्तला. सिमंतिनीचा शोक ऐकोनी, डळमळू लागली कुंभिनी. मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे. पशु पक्षी वनचरे समस्त, वृक्ष गुल्मलता पर्वत. त्यासही शोक अत्यंत सिमंतिनीसी पाहता. शोके मूर्छना येऊनी, निचेष्टिती पडली सिमंतिनी. तो इंद्रसेना सहित गृहिणी, आली वार्ता ऐकोनिया. अवघी आली एकत्र, दुःखार्णवाचा न लागे पार. श्नूशे ते देखोनी श्वशुर, शोकाग्नीने कवळीला. चित्रांगदाची माता पडली क्षिती, तिचे नाम लावण्यवती. सकळ स्त्रिया सावरिती, नाही मी ती शोकासी. मृत्तिका घेऊनी हस्तकी, लावण्यवती घाली मुखी. म्हणे गहन पूर्व कर्म की, शोक झाला यथार्थ. माझा एकुलता एक वाळ, चित्रांगद परम स्नेहाळ. पूर्व पापाचे हे फळ, कालिंदी काळ झाली आम्हा. आम्ही अंधाची काठी पाही, कोणे बुडविली यमुना डोही. मज अनाथाची गाठी पाही, कोणे सोडिली निर्दये. माझा दावा गे राजहंस, कोणे नेले गे माझे पाडस. माझा चित्रांगद डोळस, कोणे चोरणी नेला गे. म्हणे म्या पूर्वी काय केले, प्रदोष व्रत मध्ये चटाकिले. की शिवरात्री सान्न घेतले, की व्रत मोडिले सोमवार. की रमाधव उमाधव यात केला भेदभाव. की हरिहर कीर्तन गौरव, कथारंग उच्छेदिला. की पंक्ती भेद केला निशेष, की संत महंता लाविला दोष. की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे. की दान देते म्हणून ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन. की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी. कोणाच्या मुखीचा घास काढिला, की गुरुद्रोह पूर्वी मज घडला. की पात्री ब्राह्मण बैसला, तो बाहेर घातला उठवणी. की कुरंगी पाडसा बिघडविले, की पारी ब्राजका प्रती निंदले. तरी ते निधान केले, त्याच दोषास्तव वाटे. असो प्रधान वर्गी सावरुणी, सहपरिवारे चित्रवर्मा सिमंतिनी. स्वनगरासे नेवनी, निज सदनी राहविली. इंद्रसेन लावण्यवती, शोके संतप्त नगरा जाती. तव दायाद येऊनी पापमती, राज्य सर्व घेतले. मग इंद्रसेन लावण्यवती, देशांतरा पळवणी जाती. तेथूनही शत्रू धरुणी आणि ती बंदी घाली ती दृढ. तेव्हा इकडे सिमंतिनी व्रत न सोडी अत्यादरित करीत. एकादश शत दाम्पत्य पूजी संयुक्त विधीने. सर्व ही भोगवर्जुन जाण, यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण. 3 वर्षे झाली पूर्ण, यावरी वर्तमान एका पुढे. इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला, नागकन्यांनी पाताळी नेला. नागभुवनीची पाहता लीला, तटस्थ झाला राजपुत्र. दिव्य नारी देखिल्या नागिनी, पद्मिनी हस्तिनी चित्रिणी. शंखिनी अतिचतुर भामिनी, सुवासंगी ज्यांच्या पदनखी निरंतर. गुंजारव करीती भ्रमर, ज्यांचा देखता वदन चंद्र. तपस्वी चकोर वेदले, नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे. स्वर्ग सुखाहुनी आवडे, पाताळ भुवन पाहता. तक्षक नागराज प्रसिद्ध, त्यापुढे उभा केला चित्रांगद. साष्टांग नमित सद्गद, होनी स्तुती करीतसे. निर्भय तेथे राजसुत, तक्षक वर्तमान पुसत. जे जे वर्तले समस्त, केले श्रुत चित्रांगदे. मागुती नागराज झाला बोलता, तुम्ही कोण्या दैवतासी भजता. यावरी शिव महिमा तत्वता, झाला वर्णिता चित्रांगद. प्रकृती पुरुष दोघे जाणे, निर्मिली इच्छा मात्रे जने. अनंत ब्रह्मांडे प्रीतीने, रचिली हेळा मात्रे. इच्छा परतता जाण, अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून. प्रकृती पुरुषात होती लीन, पंचभूते तत्वांसहित. मग दोघे एक प्रीती, आदी पुरुषा माझी सामावती. तो सदाशिव निश्चिती, आम्ही भजतो दयाते. ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण. त्या सत्वांशे करुण, विष्णू जेने निर्मिला. राजांशी केली विरंचीस, तमांशी रुद्र तामस. तो शिव पुराण पुरुष, आम्ही भजतो सर्वदा. पाताळ अंतरिक्ष दश दिशा, त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदी निवासन. भस्मलोष्ट अष्ट धातू व्यापून, उरला तो शिव भजतो आम्ही. अष्टादश वनस्पती सर्व बीजे, आकारा आली सहजे. व्यापिले जेने कैलास राजे, त्याचे उपासक आम्ही असो. ज्याचे नेत्र सूर्य जाण, रोहिणीवर ज्याचे मन. रमा रमण ज्याचे अंतःकरण, बुद्धी द्रुहीन जयाची. अहंकार ज्याचा रुद्र,
पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाडा तीव्र विराट पुरुष सर्व ही जो एवं जितके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यापुढे करजुळुनी ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णू मानव पामर त्याचा दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपात मजा ऐसे वचन ऐकुनी सतेज परम संतोषला दंद शुकराज क्षेमालिंगन देऊन कद्रु तनुज नाना कौतुके दाखवी तया म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्त मजपासी चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्ण भूषणा सतेजा जननी जनकांसी वेद माझा एवढाच मी पोटी तयांच्या 14 वर्षांची सीमंतिनी गुणनिधान लावण्य खानी प्राण देईन ते नितंबिनी बोलता नयनी अश्रू आले माता पिते यांचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजविन कष्टी जाण नेत्री प्राण उरलासे तरी मज घालवी नेऊन म्हणून धरिले नागेंद्राचे चरण तक्षक होऊन प्रसन्न देत अपार वस्तुंते म्हणे 12 सहस्र नागांचे बळ दिधले तुझ होईल सुफल तैसाची झाला तत्काळ चित्रांगद विरतो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिदला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी पर्वताकार मोठ बांधिली श्री दिदली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिदला फणीवर मनोवेगे यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला झाले 3 संवत्सर चहूकडे पाहे राजपुत्र तेच समय सीमंतीने स्नानासी सत्वर कालिंदी तीरा पातली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्य रत्न मंडित नृपती चित्रांगद दिसतसे आणि मस्तकीची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवतंस गजमुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या पाचा जडल्या कटी मेखलेवरी तेने हिरवी झाली धरित्री मृग पशु धावत एकसरी नवे तृण वाढले म्हणून या मुक्ताफळे देखुनी तेजाळ धावतची इति मराळ देखुनी आरक्त रत्नांची ढाळ कीर धावती भक्षा वया अंगी दिव्य चंदन सुगंध देखुनी धावती मिलिंद दश दिशा व्यापल्या सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती विस्मित झाली सीमंतिनी भ्रमचक्री पडली विचारमणी चित्रांगद ही तटस्थ होनी क्षणक्षणा निहाळीत कंठभूषणे रहित मंगलसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वस्त्र अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहतसे निहाळीता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वशी दासी कुचक मंडलू यासी उपमा नाही द्यावया तप्त चामी कर वर्ण डोळस चिंता क्रांत अंग झाले कृश की चंद्रकळा राजस ग्रहण काळी झाकोळती मग ती पासी येऊन पुसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुरे नयन भरून या चालिले अश्रुधारा श्रवती खालत्या लाविल्या पयोधर लिंगास गळत्या दंतजियेचे बोलता नक्षत्र ऐसे लखलखती सीमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार 3 वर्षे झाली हिचा व्रतार बुडाला येथे यमुना जळी हिची सासू श्वसूर दोन्ही शत्रूंनी घातली बंदी खानी हे शुभांगी लावण्य खानी ऐसी गती येची कंठ दाटला सद्गदित चित्रांगद खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसित वेळोवेळा सीमंतिनी सख्यास सांगे कोण कोठील पुसा वर्तमान सख्या पुसती येणे कोठून झाले कोण नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतिलिया ठायास क्षणे स्वर्गम क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सीमंतिनी सहाती धरुण कानी सांगे अमृत वचन भ्रतार तुझा जिवंत असे आजी 3 दिवसा भेटविन लटके नव्हे कदापि जाण श्री सदाशिवाची आन असत्य नव्हे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल इथुनी परी ही गोष्ट कोणा लागुनी दिवसत्रय प्रगट होऊ नको ऐसे सांगुनी परमस्नेहे एरी चोर दृष्टी मुख पाहे म्हणे वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महिषा करुणा करा पुराण पुरुषा न कळलेला अगम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता स्नेह उपजला माझी चित्ता परम आप्त वाटत असे काय प्राशुनी आला अमृत की काळे गिळोनी उगळीला सत्य हे मदनांतक षडास्यतात तुझे कर्तृत्व न कळे मज जगन्निवासा हे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजन दाम्पत्य
तितक्याच वाती यथार्थ बिल्वदळे अर्पिन. यावरी बोले राजपुत्र सुकुमारे, सदनासी जाई त्वरित. तुझी सासू आणि श्वशुर त्यांची सांगू जातो आता. तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन. एरी करुण हास्यवदन निज सदनाप्रती गेली. सख्या बोलती आन वाहून, तुझा भ्रतार होय पूर्ण. ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके. तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन. सीमंतिनी म्हणे वर्तमान, फोडू नका गे उभ्या रहा. सीमंतिनीच्या मुख कमळी सौभाग्य कळा दिसू लागली. सुखासनारूढ सदना गेली, कोठे काही न बोले. मनोवेगीच्या वारूवरी त्वरित आरूढला सीमंतिनी कांत. निज नगराबाहेर उपवनात जाऊन उतरला. नागे मनुष्य वेश धरून शत्रूस सांगे वर्तमान. 12,000 नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे. तुम्ही कैसे वाचाल सत्य, तव ते समस्त झाले भयभीत. एरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ, सिंहासनी स्थापा वेगी. मग नाग जाऊन माता पित्यांशी सांगे वर्तमान. त्यांची आनंद झाला पूर्ण त्रिभुवनातन समाये. तो शत्रू होनी शरणागत, उभयतासी सिंहासनी स्थापित. दयाद कर जोडणी समस्त, म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे. मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन. वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी. माता पिता देखोन सप्रेम धावे चित्रांगद सुजान. धरुणी पितयाचे चरण क्षेमालिंगनी मिसळला. मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत. जैसा कौशल्याची रघुनाथ 14 वर्षानंतरे. हरपली रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले. की प्राण जाता पडले मुखा माझे अमृत. करभार घेऊन यामुप धावती देशोदेशीचे भूप. पौरजनांचे फार समीप येऊन या भेटती. हनुमंते अनिला गिरी द्रोण, जीवी उठविला उर्मिला रमण. आनंदमय झाले त्रिभुवन, तैसेच पूर्ण पै झाले. माता पित्या समवेत चित्रांगद चालीला मिरवत. नैषदपुर समस्त शृंगारिले देधवा. चित्रवर्म्यासी सांगवया समाचार, धावता ती सेवक भार. महाद्वारी येता साचार, मात फुटली चहूकडे. घेर जाऊनी रायास वंदित, उठाजी तुमचे आले जामात. राव गजबजीला धावत, नैनी लोटत आनंदाश्रू. कंठ झाला सद्गलित, रोमांच्या अंगी उभे ठाकत. समाचार अनिला त्यांची अलिंगित. धन वस्त्र देत सिम्मेहुनी, अपार भरुणी रथ शर्करा नगरात वाटीत. मंगळ तुरे अद्भुत वाजो लागली एकसरे. धावत अपार भूसुर, राये कोश दाविले समग्र. आवडे तितके धन न्यावे सत्वर, सुखासी पार नाही माझ्या. जय जय शिव उमानाथा, म्हणून राव उडत नाचत. उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे. सीमंतिनीसी बोलावून दिव्य अलंकार लेवून. जय जयकार करुण मंगळसूत्र बांधिले. दिव्य कुंकुम नेत्री अंजन, हरिद्रास मनहार चंदन. सौभाग्य लेवे विनजान, त्रयोदशी गुणी विडे देती. एक शृंगार सावरिती, एक पीक पात्र पुढे करीती. नगरीच्या नारी धावती, सीमंतिनीस पहावया. माता धावली सद्गदित, सीमंतिनी सरदई धरित. माये तुझा सौभाग्य सिंधू वर्धत, असंभाव्य उचंबळला. ऐश्वर्य द्रुम गेला तुटन, पुढती विरुढला भीतित गगन. तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालिली उतरेना. धन्य धन्य सोमवार व्रत, 11 लक्ष पूजिली दाम्पत्ये. जितवन करावयास जामात, बोलावून धाडिले त्वरेने. माता पितया समवेत चित्रांगद नगरा येत. चित्रवर्मा नृपती त्वरित, सामोरा येत तयांसी. जमाताच्या कंठी धावनी श्वशुरे घाली मिठी. ब्रह्मानंदे भरली सृष्टी, पुष्पवृष्टी करीती देव. नगरा माझी अनिली मिरवत, पुनः विवाह केला अद्भुत. मग एकांती चित्रांगद नृपनाथ, बोलाविती सीमंतिनीसी. पाताळीचे अलंकार अद्भुत, सीमंतिनी लागी लेववित. नवरत्न प्रभा फाकली अमित, पाहता तटस्थ नारी नर. पाताळीचा सुगंध राज निगुती, आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रती. नाना वस्तू अपूर्व क्षिती, श्वशुरा लागी दिधल्या. सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवली सीमंतिनी. माये तुझा सौभाग्यो दधी उचंबळवणी, भरला असो बहुकाळ. पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात. अवनीचे राजे मिळवणी समस्त, छत्र देत चित्रांगदा. समस्त राज्यभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन. तेथे करुण्या शिवार्चन, शिवपदाशी पावला. 8 पुत्र पितया समान, सीमंतिनीसी झाले जाण. 10,000 वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी. जैसा पितामह नळराज, परम पुण्य श्लोक तेजपुंज. तैसाच चित्रांगद भूभुज,
न्यायनीती वर्ततसे. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सिमेंतिनी चढते करीत. तिची ख्याती अद्भुत सूत सांगे शौनकाधिका. सिमेंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांस. अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोणी. विगत ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती. शिवचरणी धावती प्रीती सोमवार व्रत न सोडावे. ऐसे एकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन. आयु आरोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु. गंडांतरी मृत्यू निर्सोनी जाय. गत धन प्राप्त शत्रु पराजय. श्रवणे पठने सर्व कार्य भावे सिद्धी येण्याची. सिमेंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती माघ मासी करिता स्नान. त्रिविध दोष जाती पट जळवण शिवपद प्राप्त शेवटी. सिमेंतिनी आख्यान सुधारस प्राशन करती सज्जन त्रिदश. निंदक असुर तामस अहंकार मध्ये सेविती. अपर्णा हृदयारविंद मिलिंद. श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद. अभंग अक्षय अभिद न चळे न ढळे कदाही. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जना खंड षष्ठाध्याय गोडा. श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.